हरिओम श्रीराम अंबदे. मी अरुंधती वीरा गाडगे, कोथरूड उपासना केंद्र, पुणे. बापू आपल्यासाठी जे उचित आहे ते कसं आणि कशा प्रकारे करतो लिहिल्यापणे, त्या रिलेटेड हा अनुभव आहे. माझा मी नवीन जॉब सर्च करत होती आणि त्याच वेळेस माझ्या मुलीचं पण 11वीचं ॲडमिशनची प्रोसेस चालू होती. तर सर्वात पहिले मी जिथे इंटरव्ह्यूला गेली तिकडे सगळं आमचं बोलणं झालं सॅलरीबद्दल, की आता तुम्ही उद्यापासून येऊ शकता आणि 1-2 मिनिटं सरांशी बोलून घ्या आणि त्यानंतर आपण तुमचं फायनल करू, मग आम्ही ऑफर लेटर देतो म्हणून. तर म्हटलं ठीक आहे. मग त्या मॅडम गेल्या आणि आपण बापूशी बोलतोच. तर बापाशी मी बोलत होते की अरे बाप्पा, आपली आता रेवटीची ॲडमिशन पण करायची आहे आणि आता मला जॉब पण म्हणता उद्यापासून या म्हणून. पण तेव्हा मला सुट्ट्या नको घ्यायला. पण त्यानुसार तू बघ काय करायचं. मग त्या मॅडम आल्या 10 मिनिटानंतर आणि त्या म्हटल्या की माझं सरांशी का आत्ता बोलणं नाही झालंय, तुमचं जॉबचं काम होऊन जाईल, पण मी तुम्हाला नंतर कॉल करून बोलवते. म्हटलं ठीक आहे, ओके. आणि त्याप्रमाणे का रेवतीचं पण ॲडमिशन चालूच होतं. एक प्रोसेस चालू होती. 3 कॅप राऊंड झाले. त्याच्यामध्ये का जे आम्हाला कॉलेज नको होतं तेच लागलं. पण मला हे माहीत होतं की बाप्पाला जे माहिती की उचित आहे आमच्यासाठी ते आम्हाला देणारच आहे. आणि केंद्रात पण मला विचारत होते, म्हणजे कोणी पण आपल्या आपण बोलतो एकमेकांशी की तुझं जॉबचं काय झालं. मी त्याला सांगत होते. रेवतीचं ॲडमिशन झालं की मला लगेच जॉब लागणार दुसऱ्या दिवशी. मला एवढा विश्वास आहे माझ्या बापूवर. आणि एक प्रोसेस चालू होती. 3 कॅप राऊंड झाल्या तरी पण आम्हाला जे कॉलेज हवं होतं त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळत नव्हतं. दुसऱ्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळत होतं. मग मी त्या कॉलेजमध्ये गेली जे आम्हाला हवं होतं तिथे आणि त्यांना विचारलं की आम्ही इथे ॲडमिशनसाठी आलो आहे, आता 3 कॅप राऊंड मिळालं नाही का ॲडमिशन, तर काय. तर ते म्हणजे तुमचं ॲडमिशन लगेच होऊन जाईल, हा आमचा मोबाईल नंबर घ्या आणि होऊन जाईल. फॉर्म भरा, फक्त जे तुम्हाला कॉलेज आता आमचं हवं आहे ते टाका. म्हटलं ओके. मग त्यानुसार आम्ही केलं प्रोसेस आणि मग कॅप राऊंड स्पेशल राऊंड नाव लागलं आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी माझा पण जॉबचं काम लगेच होऊन गेलं. आणि तिथे जेव्हा ॲडमिशनला गेलो तर त्या सर मला म्हणतात, तू रेवती गाडगेची आहे ना. म्हटलं हो. तर म्हटलं कसं काय ओळखलं असं. ते म्हटलं मला एकदा भेटून गेलं का ना. पण म्हटलं मी विचार केला की म्हटलं त्यांच्याकडे एवढी लोक येत असेल भेटायला, पण त्यांना माझ्या मुलीचं कसं नाव लक्षात राहिलं. तर म्हणजे तुम्ही हे डॉक्युमेंट्स जे आहे ते तुम्ही सबमिट करा, फी भरा, तर तुमचं ॲडमिशन होऊन जाईल लगेच. आणि नंतर मग हा एक प्रश्न होता. म्हणजे माझी मुलगी म्हटली की मी येऊन जाऊ कसं करू, तुझा जॉब पण आहे सकाळी 7:30 ते 3:30 आणि मग माझं ॲडमिशन कसं झालंय तुला माहिती आहे, मग मी कसं जाणार बसने काय, कारण की आमच्या इथून आहे 1 ते 1.5 तासानंतर बसची फ्रिक्वेन्सी आहे. तर मी कसं जाणार कॉलेज. मी तिला म्हटलं की बापूवर पूर्ण विश्वास आहे, जे तुला वेळ उचित असेल त्यावेळेस तो घेऊन जाईल. आणि त्याच दिवशी संध्याकाळी परत एक मेसेज आला की तुमच्या मुलीचं कॉलेज उद्यापासून सुरू होतं आहे आणि टाईम आहे सकाळी 7:30 ते 2 पर्यंत आणि माझा ऑफिसचं टायमिंग आहे सकाळी 7:30 ते 3:30. म्हणजे जायचा याचा दोन्ही प्रॉब्लेम आपण एकदम क्लिअर सॉल्व्ह केले. हरिओम श्रीराम अंबदे, नाशिक.